आता आपण उगाच 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आढावा। दिवा सीएसएमटी लोकलसाठी रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलन, सोबतच कोकणातील रेल्वे गाड्यांना दिवा इथे थांबा देण्याची मागणी, काळ्या फिती लावून आंदोलन। कोल्हापूर ते दिल्ली विमान सेवा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार, इंडिगो कंपनीकडून दिली जाणार सेवा। नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची पुन्हा चाचणी सुरू, 2025 मार्च अखेरीस मालवाहतुकीची विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर आणि नागपूर पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गोव्याला जायला विशेष गाड्यांची व्यवस्था, मध्य रेल्वेच्या समन्वयाने गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय, मुंबईहून आजपासून 17 तारखेपर्यंत विशेष गाड्या असतील। पुणे विमानतळाचं जुनं टर्मिनल तब्बल 8 महिने राहणार बंद, विकास कामासाठी 8 महिने जुनं टर्मिनल बंद राहणार, नवीन टर्मिनल पूर्णपणे ऑगस्ट अखेर होणार कार्यान्वित। नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी 2766 कोटींच्या कामांना मंजुरी, मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विविध कामांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी। राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% जास्त पाऊस, महिन्याअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पुण्याला 21.38 टीएमसी पाणी मिळणार, महापालिकेकडून करण्यात आलेली मागणी जलसंपदा विभागाने केली मान्य। धुळ्याच्या पांझरा नदीपात्रात अक्कलपाडा धरणातून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। सरकारी कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचा 29 ऑगस्ट पासून बेमुदत संप, सुधारित पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी, 17 लाख कर्मचारी सहभागी होणार। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक देण्यात येणार, केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागली, लसणाचे दर प्रति किलो 400 रुपये। बाजारातील केळीची आवक निम्म्याने घटली, श्रावणामुळे मागणी असल्यानं डझनामागे 20 रुपयांची वाढ। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळालेलं नाही, शेतकरी आर्थिक संकटात, शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात। वर्धा जिल्ह्यातील 3 शेतकरी रेशीम रत्न पुरस्कारानं सन्मानित, उच्च शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार। पुण्यात राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत भोरमधील अनंत निर्मल ग्लोबल शाळेचा प्रथम क्रमांक, विद्यार्थ्यांच्या यशानंतर नागरिकांकडून कौतुक। नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित, पीक विमा काढूनही नुकसान भरपाई नाही, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, खानदेश क्रांती संघटनेची मागणी। एनसीडीसीकडून थकमी कर्ज मिळण्यासाठी 4 कारखान्यांचा प्रस्ताव, मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत 692 कोटींच्या थकमीला मान्यता, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 सहकारी कारखान्यांचा राज्य सरकारकडून प्रस्ताव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी 5000 अर्थसहाय्य, ई पीक पेरा नोंदणी आवश्यक असणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई, तिरंग्याच्या रंगातील नेत्रदीपक विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भोरमधील भाटघर धरणावर आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई, विद्युत रोषणाईनं धरण परिसर उजळला। कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजांवर तिरंगी रंगाची रोषणाई, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरण तिरंगी रंगाच्या विद्युत रोषणाईनं उजळलं। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणावरही तिरंगी रोषणाई, धरणाच्या 10ही दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई। ठाण्यातील भातसा धरणाला विद्युत रोषणाई, मनमोहक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी। स्वातंत्र्य दिनासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीवर विद्युत रोषणाई। घरोघरी तिरंगा मोहिमेमुळे राष्ट्रध्वज साहित्याची दरवाढ, साहित्याच्या दरात 15 ते 20% दरवाढ। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोकडून विमान प्रवाशांना सूट, 1015 रुपयांमध्ये प्रवास करता येणार, आजच तिकिटाचं बुकिंग करता येणार।